आज आपण या वर्षीच्या अक्षय तृतीयेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। पंचांगानुसार या वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 19 एप्रिल रोजी सकाळी 10:45 सुरू होईल। ही तिथी 20 एप्रिल रोजी सकाळी 7:49 संपेल। अशातच मध्यान्हव्यापिनी तृतीया तिथी 19 एप्रिल रोजी दुपारी येईल। त्यामुळे या वर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजीच साजरी केली जाईल। अक्षय तृतीया पूजा शुभ मुहूर्त। या दिवशी पूजेची वेळ सकाळी 10:49 सुरू होईल। हा शुभ काळ दुपारी 12:20 पर्यंत चालेल। या वेळेत लक्ष्मी मातेची पूजा कोणत्याही वेळी करता येईल। सोने खरेदी करण्याची वेळ। या दिवशी सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होईल। हा दिवस 20 एप्रिल रोजी पहाटे 5:51 पर्यंत चालेल, म्हणजे 19 एप्रिल रोजीच। आता महत्त्वाचा विषय, पूजा कशी करावी। सकाळी लवकर उठून स्नान करावे। शक्य असल्यास पाण्यात थोडे गंगाजल मिसळावे। शुभ्र किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे। देवासमोर हात जोडून व्रताचा किंवा पूजेचा संकल्प करावा। चौरंगावर पिवळे कापड अंथरून त्यावर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा। जवळच कलश स्थापन करावी। कलशावर स्वास्तिक काढून त्यात पाणी, नाणं, हळद कुंकू टाकावे आणि त्यावर नारळ ठेवावा। जर सोनं किंवा नवीन वस्तू खरेदी केली असेल तर ती पूजेत ठेवावी। सर्वप्रथम गणपतीची पूजा करून अक्षता, फुलं आणि फळं अर्पण करावीत। भगवान विष्णूंना तुळस, पिवळी फुलं आणि चंदन अर्पण करावे। माता लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा गुलाबाची फुलं आणि कुंकू अर्पण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवा ह्या मंत्राचा जप करावा। आता महत्त्वाचा विषय, अक्षय तृतीया का साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी विश्वाचे रक्षक भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात आपला 6वा अवतार घेतला। याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली। अक्षय तृतीयेला संपत्तीचा देव कुबेराने भगवान शिवाची तपश्चर्या केली आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना देवाचे कोषाध्यक्ष बनवले। म्हणूनच या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते। अजून तुम्हाला सविस्तरपणे धार्मिक कथा जाणून घ्यायची असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलवर मी अजून खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। या दिवशी करण्याचे महत्त्वाचे 3 विधी। पितृतर्पण। अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून त्यांना जल म्हणजे तिल तर्पण अर्पण करणे फलदायी मानले जाते। दानधर्म। या दिवशी केलेले दान अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असते। गरजू लोकांना पाणी, अन्न, छत्री किंवा मातीचे माठ दान करावे। सोने खरेदी। सुख समृद्धीसाठी या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे। रामकृष्ण हरी।